मित्रांनो नमस्कार. आज मी तुम्हाला माझ्यासोबत झालेलीच एक कथा सांगणार आहे. नेहमीच मी माझे किस्से अनुभव तुमच्यापर्यंत पोचवत असते. त्याच्यातीलच आज माझा एक अनुभव सांगणार आहे. झालं असं, माझं आणि नवऱ्याचं एवढं काही पटत नव्हतं. आमचं घरच्यावरून नेहमीच वादावाद होत असायचे. त्यामुळे मी शेवटी रुसून माझ्या माहेरी गेले होते. 6-7 महिने झाले मात्र आली नाही. शेवटी घरातल्या काही मोठ्या व्यक्तीने पुढाकार घेतला आणि पुन्हा भांडण मिटलं. 6 महिन्यातून आल्यावर नवऱ्याने पहिल्या दिवशी पहिल्या रात्री असं काय केलं आणि पुढे त्याने काय काय करून एक कसं वेगळ्याच प्रकारे सुख दिलं, तीच कथा आज मी तुमच्यापर्यंत आणली आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईबच नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, मी राणी आहे. मी दिसायला सुंदर आणि तेवढी देखणी तर होतेच. मात्र आमचे घर पण गावामध्ये खूपच चांगले होते आणि चांगले चांगले लोकांचे स्थळ मला येत असायचे. मात्र मी घरच्यांना मला मुलगा पसंत नाही असंच प्रत्येक वेळी सांगायचे. त्याच्यातच माझ्या एका पाहुण्याने स्थळ आणलं होतं. मुलगा चांगलाच नोकरीवाला होता. घरची पण परिस्थिती चांगलीच होती. मात्र तो खूपच लांब राहायचा. त्यावेळेस मी म्हटलं, कुठे जरी असले तरी मला ह्याच मुलाशी लग्न करायचं आहे. मी त्याला नेहमी लग्न जमावं म्हणून मी सगळ्या इच्छा देवाला मागत होते आणि शेवटी माझं लग्न झालंच. मात्र लग्न झालं आणि म्हणतात ना, नातं जर मनापासून नसेल तर ते जास्त वेळ टिकत नाही. माझा नवरा बाहेर कामाला असायचा. लग्न होऊन तो आठवडाभरच इथे राहिला आणि नंतर तो बाहेरगावी गेला. नंतर मी खूप वाट पाहिली. मात्र कधी महिन्यातून तर कधी 2 महिन्यातून त्याचं घरी येणं जाणं असायचं. मला मात्र तिकडे करमायचं नाही. घरापासून खूपच लांब आली होती. घरी माझे सासू सासरे असायचे. ते तसे स्वभावाला चांगले होते. मात्र मला इथे राहवत नव्हतं. म्हणून मग मी पण माझ्या माहेरी निघून यायचे. त्याच्यातच तो मला म्हणायचा की तुला लग्न करून इथे आणलं आहे का तुझ्या आईवडिलांकडे ठेवायला. त्यावेळेस मी त्यांना म्हणायचे की मला तिथे अजिबात मन लागत नाही, तुम्ही जर नसला तर. त्यावेळेस तो माझा नवरा मला म्हटलेला की जर तुला इथे राहायचंच नसेल तर मग काय करायचं. मी जर गावी तुझ्यापाशी येऊन सारखं राहिलो तर माझं काम पण जाईल आणि सगळंच होईल. नंतर खाणार काय. त्यावेळेस मात्र मी म्हटलं मग तिकडेच राहावा. असेच वाद वाढत गेले आणि शेवटी मी माहेरीच राहिले. त्यावेळेस मात्र उगीच माझे सासरचे म्हणायचे की स्वतःच्या नवऱ्याला म्हणते काम सोडून द्या आणि इकडे या. असंच सगळ्यांनी काही पण उठवलेलं. मात्र मला माहीत होतं की खरी परिस्थिती काय आहे. मला पण चांगलंच त्यांच्यावर मन आलं होतं. मला एक क्षण पण त्यांच्याशिवाय राहवत नव्हता. मात्र सगळे अनोळखी होते. मी इकडेच राहत होते. शेवटी घरातल्या काही पुढाऱ्यांनी आणि थोरा मोठ्यांनी सगळ्यांनी मिळून बसून सगळंच मान्य केलं आणि आजपासून तू नांदायला जायचं सासरी असं म्हटलं. कारण की माझ्या पण घरच्यांना माझी खूपच काळजी होती. त्याच्यात मी तरणी आणि त्यामुळे आजकाल लग्न झाल्यावर माहेरी राहणं हे चुकीचं आहे हे पण मला समजायचं. सगळे मला सांगत असायचे. मात्र घरच्यांना माहिती होतं की माझं काय आहे. मी त्या दिवशी खूप दिवसातून तिकडे चालले होते. माझा मिस्टरच मला घ्यायला आले होते. त्यावेळेस मात्र ते मला म्हटले की मला समजतं आहे की तुला माझ्याशिवाय करमत नाही, तर मी जिथे काम करतो तिकडेच राहूया. मी तिकडेच आपल्या दोघांसाठी रूम बघितली आहे आणि आजपासून तुला काळजी करण्याची जरूरत नाही. मात्र मला तू रोज सुख दिलं पाहिजे आणि माझी सगळी काळजी घेतली पाहिजे. त्यावेळेस खूप दिवसातून मी त्यांना पाहिलं होतं. मी म्हटलं, हो, मी तुम्हाला जे पाहिजे ते देईन, मात्र तुम्ही मला सोडून कुठे जाऊ नका. त्यावेळेस तो म्हटला, बरं ठीक आहे. मग काय. आम्ही गेलो आणि मी सासरी खूप दिवसातून आली होती. तो पहिला दिवस होता. माझी सासू सासरे दिसत नव्हते. मी म्हटलं, घरातले कुठे गेले आणि आपण दोघंच आहोत. त्यावेळेस ते मला म्हटले की अगं
माझ्या ताईचा म्हणजे तुझ्या नंदचा घरी थोडासा कार्यक्रम आहे, सगळे तिकडेच गेले आहेत, ते कदाचित 2-3 दिवसानंतर येतील. मी म्हटलं बरं आपण कधी जाणार आहोत? त्यावेळेस ते मला म्हटलं की थांब ना आठवडाभर, एवढी काय घाई आहे, नंतर जायचंच आहे, काही दिवस राहू. मला त्यांचं हे वागणं थोडंसं वेगळंच वाटत होतं आणि मला समजतच नव्हतं. मात्र मी गेल्या गेल्या आधी घर व्यवस्थित ठेवलं, कारण की खूप दिवस कोणी घरात नसल्यागतच झालं होतं आणि मी सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं. माझ्या घरातले माझ्यापासून काहीतरी लपवतात का असंच मला वाटत होतं. मात्र जशी संध्याकाळ झाली होती तसं तसं माझ्या ह्यांचं वागणं थोडंसं बदललं होतं आणि मला समजत नव्हतं की नक्की काय झालं आहे. मी त्यांना विचारत होते, काय झालं, तुम्ही एवढे शांत शांत का? रोज आधी कसे हसून खेळून बोलत असायचा आणि मात्र आज हे मात्र एवढे शांत का? मलाच ते समजत नव्हतं. मी संध्याकाळी स्वयंपाकाला किचनमध्ये गेलं तर ते मला म्हटले की स्वयंपाक वगैरे अजिबात करू नको. मी म्हटलं का हो, भूक नाही का तुम्हाला? त्यावेळेस ते म्हटले हो भूक तर आहेच. त्यावेळेस मी म्हटलं मग माझ्यासाठी करते. ते म्हटले अजिबात स्वयंपाक करायचा नाही. मला समजलंच नाही नक्की काय झालं आहे. त्यावेळेस मात्र मला ते आमच्या खोलीमध्ये पण जाऊन देत नव्हते. मग मी म्हटलं नक्की काय झालं आहे घरामध्ये तेच समजत नव्हतं. मी खूप वेळ बाहेर बसले. मला फोन पण दिला नाही. मला माझ्या घरच्यांना फोन लावायचा होता आणि मला थोडीशी भीती पण वाटत होती. मात्र ते एकटेच खोलीमध्ये गेले आणि दरवाजा उघडत नव्हते. मी म्हटलं काय झालं? तर त्यांनी दरवाजा उघडला. आतमध्ये अंधार होता. मी आतमध्ये जशी गेले तशी खूपच आश्चर्यचकित झाले. अचानक लाईट लावली आणि सगळे फुगे वगैरे लावले होते आणि बेडवर वगैरे गुलाबाच्या पाकळ्या पसरल्या होत्या आणि त्यांनी मला खूप मोठं सरप्राईज दिलं. त्यावेळेस ते म्हटले की तुला हेच दाखवायचं होतं की आज खूप दिवसातून तू आली ना, आज आपली पहिलीच रात्र आहे, असंच मी घर सजवलं आहे. मी खूपच आनंदी झाले. घर खूप सजवलं होतं. त्यावेळेस ते म्हटले अगं जेवणाला ह्याच्यासाठी मी नको म्हटलं की आज आपण बाहेर जायचं जेवायला आणि आल्यावर मग चालू होईल आपलं रातभर. मी तर खूप खुश झाले आणि मी त्यांच्या मिठीत होते. त्यावेळेस ते म्हटले तू खूप दिवस गेली, मला काहीच करमत नव्हतं आणि रात्रभर झोपसुद्धा घेत नव्हती, कधी तुला पाहतोय असंच झालं होतं. त्यावेळेस मी खूपच आनंदित झाले आणि मी म्हटलं की सगळ्यात मोठं गिफ्ट आज मला भेटलं. आम्ही बाहेर जेवण करून आलो आणि मग काय रूमची दरवाजा लावला. आता घरी आम्हाला थांबवणारं कोणीच नव्हतं. त्यांनी मला मिठीत घेतलं आणि हळूहळू चालू बाई गं. मी म्हटलं खरंच तुम्ही खूपच प्रेमाने मला करता आणि खूपच वेगळ्या प्रकारे आनंद देता. आजपर्यंत मी ज्या सुखासाठी असलेले ते सुख मात्र ते देऊ लागले आणि वेड्यासारखं मला प्रेम करू लागले. मात्र मी त्यांच्या मिठीत होते. ते म्हटले की आज रात्रभर झोपायचं नाही आणि त्यांनी पण तसंच केलं. त्या रात्री 2दा ते 3दा नाही तर चक्क 3-4 वेळा त्यांनी मला शांत केलं आणि सुख दिलं. त्यांचा जो आनंद होता तो मी अजून विसरू शकले नाही. ती पहिली रात्र. मात्र तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.